नेमणार आहे, नायब तहसीलदार नेमणार आहे। जर शासन प्रशासन जर आमच्याकडे लक्ष देत नसेल तर आम्ही स्वतःच प्रशासन नेमणार, कारण की जनता किती दिवस न्याय मागणार आहे। न्याय द्यायला तयार नाही शासन आणि प्रशासन, कारण की हे सत्तेधारी जे लोक आहे हे आपलं राजकारण करत आहे आणि राजकारणाच्या दृष्टिकोनातून या सिंधी रेल्वेच्या जनतेवर अन्याय करत आहे। हा अन्याय आम्ही किती दिवस सहन करायचा? आता आमची लिमिट संपलेली आहे। आता आम्ही अन्याय सहन करणार नाही, आता आम्ही न्याय मागणार। याच्या पुढे आमचं आणखी आक्रमक आंदोलन होणार आहे। एक तर आम्ही जैलात राहू, नाही तर आम्ही आमची मागणी पूर्ण करू। दाबा लागते। आम्ही खासगी स्वतंत्र तहसील उभारलेली आहे। इथून 15 किलोमीटर दूर जावं लागते, सेलूला जावं लागते। इथं साधा तहसीलदार सुद्धा नाही, आठवड्यातून किंवा 15 दिवसातून एकदा तहसीलदार येते। इथं साधा नगरपालिकेमध्ये सीओ नाही, मुख्याधिकारी नाही आहे। आज मला एक सांगा की या सिंधी रेल्वेमध्ये लोक राहत नाही, या प्रशासनाला शासनाला जनता दिसत नाही। अरे एवढे सदन शेतकरी वर्ग आहे 99% या भागात। आज शेतकरी वर्ग असताना सर्व शेतकरी सदन आहे, चांगले आहे आणि सर्व पार्श्वभूमी चांगली असताना या भागामध्ये एक तहसीलदार नाही आहे, या भागामध्ये मुख्य अधिकारी सीओ नाही आहे। या गोष्टीचा आम्हाला खंत वाटते की या सिंधी रेल्वेच्या पासन आहे, नगरपालिका सिंधी रेल्वे आहे आणि अनेकदा निवेदन दिले, मुख्यमंत्री साहेबांना निवेदन पाठवले, कलेक्टर साहेबांना निवेदन पाठवले, एसडीओ साहेबांना निवेदन पाठवले, तहसीलदार साहेबांना निवेदन पाठवले, पण सिंधी रेल्वेचा हा जो मुद्दा हा विषय आहे याच्याकडे कानाडोळा करून कोणी प्रशासन आणि शासन लक्ष द्यायला तयार नाही आहे। आमच्या 3 मागण्या आहे, या 3 मागण्या आमच्या पूर्ण करावं। पहिली मागणी, सिंधी रेल्वेला तहसीलचा दर्जा द्यावा। दुसरी मागणी, सिंधी रेल्वेमध्ये उपजिल्हा रुग्णालय द्यावं, कारण की हिंगणघाट मध्ये जिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळालेला आहे। 400 खाटाचं हॉस्पिटल मंजूर झालेलं आहे, त्याचे पैसे सुद्धा आलेले आहे। म्हणून आम्ही अशी मागणी करतो की सिंधी रेल्वेमध्ये उपजिल्हा रुग्णालय देण्यात यावं, कारण की आमच्या पक्षाचे रोहित पवार जे आमचे नेते आहे त्यांनी त्यांच्या एका तालुक्यामध्ये 3 उपजिल्हा रुग्णालय आणले। किती आणले? 3 एका तालुक्यामध्ये। आम्ही ते एका तालुक्यात फक्त एकच उपजिल्हा रुग्णालय मागत आहोत। तर आमची दुसरी मागणी आहे की या भागामध्ये नॅशनल हायवे जवळ असल्यामुळे मोठ्या प्रमाणात ऍक्सिडेंट होतात आणि इथून 20-25 किलोमीटर दूर सेवाग्राम आणि वर्धा आहे। म्हणून इथं जर उपजिल्हा रुग्णालय झालं तर आजूबाजूच्या 100 गावांना साठी चांगलं होईल आणि त्यांची सुविधा इथंच होणार सिंधी रेल्वेमध्ये। तिसरी मागणी आहे का इथे तहसीलदार आणि नगर परिषदचा सीओ हा कायमस्वरूपी द्या। आठवड्यातून तो एकदा येतो आणि त्याला जर काम असलं तर तो येत नाही, 15 दिवसानंतर एकदा येतो। हा खूप अन्याय आहे, हा सिंधी रेल्वेतल्या जनतेवर अन्याय आहे, हा माता भगिनीवर अन्याय आहे, हा विद्यार्थ्यांवर अन्याय आहे, हा युवकांवर अन्याय आहे। हा अन्याय आपण किती दिवस सहन करायचा? म्हणून आज आम्ही रस्त्यावर उतरून नगरपालिका आणि तहसीलदार यांना आम्ही सांगतो की आजचं जे आमचं आंदोलन आहे, आम्ही खाजगी तहसील उभारलेली आहे। आम्ही स्वयंघोषित सर्व सिंधी रेल्वे वासिया तर्फे आम्ही खाजगी तहसील आज उभी केलेली आहे। आमच्या इथं आमच्या तहसीलमध्ये तहसीलदार आहे, नायब तहसीलदार आहे, निवडणूक आयोग आहे, हे सर्व अधिकारी आज आम्ही नेमून आलेलो आहोत। आता आम्ही खाजगी नेमलेली आहे, आता आम्हाला फक्त शासनाची मान्यता पाहिजे। आम्हाला शासनाची मान्यता द्या, नाही तर आम्ही स्वतंत्र खाजगी तहसील चालू। शासनाला आमचा इशारा आहे, आम्ही खाजगी तहसील आजपासून सिंधी रेल्वेमध्ये